कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. मला वाटतं कबीर बाबांचा काहीतरी गैरसमज होतोय. मोहित शांतपणे म्हणाला. माझं काम तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला लावणं हे नाहीये. तुमचा विश्वास मौल्यवान आहे, पण तो माझ्या कामासाठी महत्त्वाचा नाही. कबीरने कपाळावर आठी घातली आणि त्याच्या थंड डोळ्यात कुतूहलाची एक चमक दिसली. ते पाहून मोहितचे हसू अधिकच रुंदावले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसू लागला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझं कर्तव्य तुम्हाला साथ देणं, मदत करणं, तुमचं रक्षण करणं आणि तुमची शक्ती बनणं हे आहे. मोहित आत्मविश्वासाने बोलू लागला. आता तो मगाशीचा साधा सळपातळ मुलगा वाटत नव्हता. तुमचा माझ्यावर विश्वास असो वा नसो, तुमची फसवणूक न करणं हेच माझं काम आहे. तुझ्यासारखा माणूस ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, तो मला कधीच फसवणार नाही. कबीरच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य आले. पण जे लोक तुम्हाला इजा पोहोचवू इच्छितात ते मोठी पार्श्वभूमी आलेलेच नसतात का? मोहितने सहजपणे विचारले. मला वाटत नाही की माझ्या वैयक्तिक गोष्टींची कबीर बाबांनी चिंता करावी. कबीर खुर्चीत मागे रेलून बसला आणि त्याने आपले हात गुडघ्यावर टेकवले. मग मी कशाची काळजी करावी? कबीर बाबांनी फक्त माझा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याचीच काळजी करावी. मोहित मिश्किलपणे हसून म्हणाला. कारण तुमचा विश्वासू साथीदार म्हणून तेच माझं कर्तव्य आहे. ते दोघेही काही वेळ शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. मोहितच्या डोळ्यांतील आव्हान पाहून कबीरला हसू आले. त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव पाहून मोहितचे ताणलेले खांदे नकळत शिथिल झाले. खोलीतील तणावपूर्ण वातावरण निवळले होते. कबीर खरोखरच एका मोठ्या माफिया साम्राज्याचा वारस होता. मुद्दा चांगला आहे, पण तू जितका हुशार असल्याचं सांगतोयस तितका खरोखर आहेस का हे मला तपासावं लागेल. कबीरने दिव्याच्या प्रकाशातून आपली नजर वळवली आणि दुसरी फाईल उघडली. तुला झिनेलच्या कंपनीबद्दल काय वाटतं? ती मोठी माफिया फॅमिली? मोहितने कबीरच्या हातातील कागदपत्रांकडे बघत विचारले. ती एक खूप रंजक आणि मोठी पैज आहे. सगळे म्हणतात की कोसळण्यापूर्वी त्या कुटुंबाचा हा शेवटचा संघर्ष आहे. कबीरने सहजपणे विचारले. मोहित मृदू स्वरात हसला आणि त्याने नकारार्थी मान हलवली. झेनिल हेचा भारतामधील प्रभाव त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यांचे मूळ एका माफिया कुटुंबापेक्षाही खूप खोलवर रुतलेले आहे. जग कितीही बदलले तरी ते ठामपणे उभे राहू शकतात. मोहितने फाईलमधील 2 मुद्द्यांकडे अचूक बोट दाखवले. ते अधिकृतपणे कंपनी स्थापन करत आहेत आणि पुन्हा उभारी घेण्याचा हाच योग्य मार्ग आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर प्रचंड पैसा त्यांच्याकडे येईल. त्यामुळे ते चूक करण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमचा आशियाई बाजारपेठेत प्रवेश करणे अधिक योग्य ठरेल. कबीरने मान वर केली. त्याच्या राखाडी डोळ्यात एक चमक होती आणि ओठांवर समाधानाचे हसू. त्याच्या विचारांशी जुळणारे आणि त्याच भाषेत बोलणारे कोणीतरी त्याला बऱ्याच दिवसांनी भेटले होते. जरी समोरची व्यक्ती केवळ 16 वर्षांचा मुलगा होती. मी तुला माझा विश्वासू साथीदार म्हणून स्वीकारतोय. माझा विश्वास तोडू नकोस. मोहितने क्षणभर गोंधळून पापण्या लवलावल्या आणि मग कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मान झुकवली. किमान नवीन मालकासोबत काम करणे कल्पनेपेक्षा सोपे असेल हे त्याला जाणवले. दुसरीकडे रोहन गोंधळून सोफ्यावर रेलून बसला होता आणि समोर चाललेले हे दृश्य पाहत होता. त्या अनोळखी मुलाला मोहितला घरात येऊन आता 2 आठवडे झाले होते. रोहन अजूनही त्याला अनोळखीच मानत होता. आईने कितीही समजावले तरी त्या सळपातळ मुलाला मित्र म्हणून स्वीकारण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. सुरुवातीला कबीरचे मतही रोहनसारखेच होते. कबीर कोणालाही आपल्या जवळ येऊ देत नसे किंवा कोणावर विश्वास ठेवत नसे. रोहनला खात्री होती की कबीर या मुलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल आणि तो मुलगा घराच्या एखाद्या कोपऱ्यात नाहीसा होईल. पण जेव्हा रोहन त्याच्या सहलीवरून परतला तेव्हा त्याला पूर्णपणे वेगळेच चित्र दिसले. मोहित, मागची फाईल कुठे आहे? कबीरने कागदपत्रांचा ढीग पुढे करत विचारले. सोफ्यावर बसलेल्या मोहितने लगेच मागे वळून उत्तर दिले. ती 3ऱ्या फोल्डरमध्ये आहे आणि तुम्ही पुढची जी फाईल वाचणार आहात ती 4थ्या फोल्डरमध्ये आहे. मी सगळं लावून ठेवलंय. रोहन समोरील सोफ्यावर बसला होता. मध्यभागी असलेल्या टेबलावर कागदपत्रांचा डोंगर होता. हे पाहून रोहन अधिकच वैतागला. त्याला ओरडून विचारावेसे वाटत होते की केवळ 2 आठवड्यात हा मुलगा त्याच्या भावाच्या कागदपत्रांशी इतका परिचित कसा झाला.
तो स्वतः कबीरचा सख्खा भाऊ असूनही त्याला या गोष्टी माहीत नव्हत्या. दादा, कबीर हा अजूनही इथेच काय करतोय? रोहनने तक्रारीच्या सुरात विचारले. पण कबीरने फक्त किंचित कंटाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्याला अरेतुरे करू नकोस, ते उद्धटपणाचं आहे, कबीर म्हणाला. हे ऐकून रोहनचे तोंड उघडेच राहिले आणि डोळे विस्पारले. कबीर अनेकदा रोहनवर चिडायचा किंवा त्याला तिथून घालवून द्यायचा, पण त्या मुलासमोर त्याने रोहनला असे कधीच सुनावले नव्हते. दादा, तू माझ्यापेक्षा इतरांची जास्त चांगला वागतोयस का? धाकट्या भावाने लांब सूर लावत तक्रार केली. तो धावत जाऊन आपल्या भावाच्या पायाला मिठी मारणारच होता. मी तुझा धाकटा भाऊ आहे. दादा, माझ्याकडे बघ. मी इतरांची तुझ्यापेक्षा चांगलं वागत नाहीये. फक्त सध्या माझा मदतनीस तुझ्यापेक्षा जास्त कामाचा आहे रोहन. कबीरच्या या शब्दांनी रोहनचे तोंड उघडेच राहिले. त्याच्या डोळ्यात जवळजवळ पाणी आले होते. त्याने सोफ्यावर डोके आपटत तक्रार करायला सुरुवात केली की तो सतत त्याच्या भावाच्या कामात व्यत्यय आणत आहे. कबीरने आपला पेन खाली ठेवला, एक सुस्कारा सोडला आणि भावाकडे पाहून आपल्या विश्वासू साथीदाराला मोहितला म्हणाला, कृपया माझ्यासाठी एक एक्सप्रेसो कॉफी घेऊन ये. मोहितने सुटकेचा निश्वास सोडला, मान डोलावली आणि आनंदाने खोलीबाहेर पडला, जेणेकरून दोन्ही भाऊ एकांतात बोलू शकतील. रोहनने त्याला बाहेर जाताना पाहिले आणि दरवाजा बंद झाल्याची खात्री केल्यावर तो पटकन कबीरच्या टेबलाकडे धावला. दादा, त्या मुलावर खरोखर विश्वास ठेवता येईल का? मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मोहितही मला त्याच्यावर विश्वास ठेवू देत नाही. हे काय चाललंय? रोहनने कपाळावर आठ्या घातल्या. त्याला हे संभाषण अजिबात समजत नव्हते. तो तुझा विश्वासू साथीदार नाही का? तुझा भविष्यातील उजवा हात, आणि तुझा त्याच्यावर विश्वास नाही? कबीरने मान वळवली. त्याच्या डोळ्यात थोडा हतबलपणा होता. तुला माहीत आहे का मोहित आपल्या घरात कसा आला? आईने त्याला पुण्यावरून आणलंय. रोहनने निर्विकारपणे उत्तर दिले, पण कबीरने डोळे फिरवले. बाबांनी त्याला परवानगी दिली आहे. कबीरने आपल्या हातावर हनवटी टेकवून भावाकडे पाहिले. मोहितची कसून तपासणी आणि प्रशिक्षण झाले आहे. विकत घेतलेल्या शेकडो मुलांमधून बाबांनी माझ्यासाठी त्याची निवड केली आहे. मोहित त्या सगळ्यात सर्वोत्तम आहे, समजलं? कबीरचा मोहितवर विश्वास नव्हता, पण त्याचा आपल्या आईवडिलांवर पूर्ण विश्वास होता. त्याला माहीत होते की ते दोघे त्याच्यासाठी नक्कीच एक विश्वासार्ह व्यक्तीच निवडतील. मी तुझा विश्वासू साथीदार बनू शकतो ना दादा? त्याला इथे आणायची काय गरज होती? रोहनचा चेहरा अजूनही पडलेलाच होता. तो एक हट्टी आणि तापट मुलगा होता. आपल्या भावासारखा तो खोल विचार करणारा नव्हता. आपल्या साम्राज्यात अचानक कोणीतरी नवीन व्यक्ती आलेली त्याला आवडली नव्हती. अशी व्यक्ती जिची निवड बाबांनी केली होती, जिचे कौतुक आईने केले होते, आणि आता ज्याच्यावर दादाही मेहरबान होता. कबीर थोडा हसला. त्याला आपल्या भावाच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला होता, पण त्याला शांत करण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता. तू माझा विश्वासू साथीदार? का नाही? मी त्याच्यापेक्षा कमी काय आहे? रोहनने आपले हात दुमडले आणि ताठ उभा राहून आपला गर्व दाखवला. मी त्याच्यापेक्षा ताकदवान आहे. भांडणात त्याच्यापेक्षा सरस आहे. आपल्या घरगुती व्यवहारांची मला जास्त माहिती आहे, आणि मी त्याच्यापेक्षा दिसायलाही देखणं आहे. कबीरने लगेच वैतागलेला चेहरा केला, पण रोहनला त्याचे काही वाटले नाही. त्याला वाटत होते की तो खरंच बोलत आहे. तो हळकुळा मुलगा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कसा असू शकतो? मोहितच्या हायस्कूल प्रवेश परीक्षेचे गुण तुझ्यापेक्षा जास्त आहेत. ते काही मोजलं जात नाही. रोहनच्या या उत्तरावर कबीरने पुन्हा एकदा सुस्कारा सोडला. त्याला हे कसे समजावून सांगावे हेच कळत नव्हते. विश्वासू साथीदाराचे पद केवळ स्नायूंच्या ताकदीवर अवलंबून नसते रोहन. कबीरने मान झुकवून पुन्हा समोरच्या कागदपत्रांवर लक्ष केंद्रित केले. आणि मोहितची लढण्याची कौशल्ये सुद्धा वाईट नाहीत. कदाचित ती तुझ्यापेक्षाही चांगली असतील. तो छोटा मुलगा? प्रशिक्षक नक्कीच अतिशयोक्ती करत असतील. रोहनचा राग अजूनही शांत झाला नव्हता. मला आठवतंय की मोहित तुझ्यापेक्षा काही महिन्यांनी मोठा आहे. नाही, तो माझ्यापेक्षा लहानच आहे. नक्कीच लहान आहे, रोहन हट्टाला पेटून म्हणाला. कबीरने कपाळावर आठी घातली. त्याला विचारायचे होते की तू वयाचा हिशोब शरीराच्या आकारावरून करतोस की काय, पण भावाचा उतावळेपणा पाहून त्याने वाद न घालणेच पसंत केले.
शांत हो रोहन. मोहितबद्दल इतका द्वेष मनात ठेवू नकोस. त्याने तुझं काही बिघडवलेलं नाहीये. कबीरने भावाकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. मोहित खूप सक्षम आहे. जर तू डोकं शांत ठेवलंस आणि अभ्यासात त्याची मदत घेतलीस तर तुला तुझ्या निकालाची काळजी करायची गरज उरणार नाही. रोहन फणफणला. माझ्यासारख्या माणसाला त्या मुलाकडून शिकण्याची गरज आहे का? मी पुन्हा सांगतोय, मोहित तुझ्यापेक्षा काही महिन्यांनी मोठा आहे. कबीर चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत म्हणाला. त्याला ठाऊक होते की त्याचा भाऊ किती हट्टी आहे. काळजी नको करू. मोहित इथे मदतीसाठी आहे, तुझी जागा घेण्यासाठी नाही. त्यामुळे स्वतःची तुलना त्याच्याशी करण्याची गरज नाही. मी घाबरलोय असं कोणाला वाटतं? आमची स्पर्धा झाली तरी मी हारणार नाही. तो तुझा मित्र आहे. तू लवकरात लवकर त्याच्याशी ओळख वाढवायला हवी. तुलना करण्यात काही अर्थ नाही. कबीरने फाईलवरून नजर न उचलता म्हटले. आणि मोहित खूप हुशार आहे. अभ्यासातही तो तरबेज आहे आणि माझ्याशी तो उत्तम संवाद साधू शकतो. तू त्याची मदत घेतलीस तर यावर्षी तुला तुझ्या मार्कांची चिंता करावी लागणार नाही. काय? दादा, तू त्याची बाजू घेतोयस? रोहनने निषेध केला. त्याचे तोंड उघडेच राहिले. त्याच्या भावाने पुन्हा एकदा अशा विषयाला हात घातला होता ज्यात तो स्वतःच कच्चा होता. त्याने रागाच्या भरात सोफ्यावरची उशी उचलली आणि आपल्या मनातील असंतोष व्यक्त करण्यासाठी ती जोरात दाबली. त्याच्याशिवाय सुद्धा मी परीक्षा सहज पास होऊ शकतो. जर तुला इतका आत्मविश्वास असेल तर आता आपल्या खोलीत जा आणि विश्रांती घे. मोहितची काळजी सोडून दे. कबीरने हात उंचावून त्याला जाण्याचा इशारा केला आणि भावाकडे दुर्लक्ष करत पुन्हा फाईल वाचायला सुरुवात केली. रोहनचे समाधान झाले नव्हते. तो पुटपुटत आणि ओठ आवळून भावाच्या खोली बाहेर पडला. त्याचे मन निराशेने भरले होते. मोहितचा तो नेहमी शांत असणारा चेहरा आठवून जो जणू त्याची मस्करीच करत आहे असे त्याला वाटत होते. रोहनचा राग अधिकच अनावर झाला. त्या मुलात काहीच उणीव नाही का? त्याचे काहीतरी कमजोरी नक्कीच असणार आणि ती मी शोधून काढणारच. त्याने आपले डोळे किंचित बारीक केले आणि त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक खोडकर हास्य उमटले. त्याचा विश्वासच बसत नव्हता की तो मुलगा सर्व गुण संपन्न असू शकतो. त्या मुलाची काहीतरी कमजोरी नक्कीच असेल आणि रोहन ती शोधून काढल्याशिवाय राहणार नव्हता. मोहितला पहाटे लवकर उठण्याची सवय होती. बंगल्यातील वातावरणाशी जुळवून घेतल्यावर त्याने आपल्या सकाळच्या व्यायामाची जागा बदलली. आता तो खोलीत व्यायाम करण्याऐवजी संपूर्ण बंगल्याच्या आवारात धावू लागला होता. धावून अंगातून घामाच्या धारा निघाल्यावर तो स्नायू बळकट करण्यासाठी बंगल्यातील जिममध्ये जात असे. त्याला समजले की ही जिम आलोकच्या मदतीने तयार करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी आलोकने त्याला सकाळी धावताना पाहिले होते आणि जिममध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. कर्मचाऱ्यांसाठी इतकी महागडी आणि उच्च दर्जाची उपकरणे असलेली जिम पाहून मोहितला थोडे आश्चर्य वाटले. व्यायाम झाल्यावर मोहित आपल्या खोलीत परतायचा. आंघोळ करून कपडे बदलायचा आणि स्वयंपाकघरात जाऊन आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात करायचा. हा त्याचा आता रोजचा शिरस्ता बनू लागला होता. मोहितने हातातील कॉफीचा कप ओठांना लावला आणि मंद नजरेने आजूबाजूला पाहिले. कोणतीही हालचाल न करता त्याने आपल्या मागच्या बाजूला गुपचूप लक्ष दिले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दैनंदिन आयुष्यात काहीतरी अजब घडत होते. इतर सदस्यांच्या संशयी नजरा तर होत्याच, पण त्यासोबतच दोन करड्या नजरा लांबून त्याचा सतत पाठलाग करत होत्या. त्याने कपाळावर किंचित आठी घातली पण तो काही बोलला नाही. अशा प्रकारे कोणाचे तरी सतत लक्ष असणे विचित्र आणि थोडे त्रासदायक असले तरी त्याला त्यामागे कोणताही वाईट हेतू जाणवला नाही. हो, जरी वाईट हेतू नसला तरी त्यात शत्रुत्व नक्कीच होते. त्याने मनातल्या मनात सुस्कारा सोडला आणि पुन्हा कॉफीचा घोट घेतला. या परिस्थितीला कसे हाताळावे याचा तो विचार करू लागला. जर तो स्वतःहून पुढे गेला आणि त्यांच्याशी थेट बोलला तर त्यांना ते समजेल का? पण त्या सांशक नजरा पाहता अशाने वाद निर्माण होईल की काय याची त्याला खात्री नव्हती. किमान त्याला मागे वळून त्या व्यक्तीला सांगावेसे वाटत होते की तुझी पाठलाग करण्याची ही पद्धत फारच कच्ची आहे. तो जेव्हापासून घराबाहेर पडला होता तेव्हापासूनच त्याला या पाठलागाची जाणीव झाली होती. मग या बंदिस्त बंगल्यात तर ती गोष्ट लपून राहणे अशक्यच होते. मोहितने आपले डोके हलवले आणि आपल्याला काहीच माहीत नाही असे भासवण्याचे ठरवले. रोहनसारखा उतावळा आणि रागीट मुलगा जास्त काळ असा लपून पाठलाग करू शकणार नाही हे त्याला ठाऊक होते. त्याने कपातील उरलेली कॉफी संपवली, मागे वळून कप ट्रेमध्ये ठेवला आणि थेट वरच्या मजल्यावरील वाचनालयाकडे निघाला.
अग्निहोत्रींच्या बंगल्यात एक छोटेसे वाचनालय होते. मोठ्या मालकांनी कबीरने त्याला सांगितले होते की मोकळा वेळ मिळाल्यास त्याने अभ्यास करावा आणि पुढची इयत्ता गाठण्यासाठी तयारी करावी, जेणेकरून तो कबीरच्या बरोबरीने काम करू शकेल. त्यावेळी मोहितने कोणतेही भाव न दाखवता आपल्या भुवया उंचावल्या होत्या. जणू तो विचारत होता की हे खरंच इतकं सोपं आहे का. पण जेव्हा कबीरने विचारले, तुला हे जमणार नाही का, तेव्हा मोहित फक्त सुस्कारा सोडून तयार झाला होता. हे दोन्ही भाऊ खरंच खूप त्रासदायक आहेत, असा विचार करत मोहितने हायस्कूलच्या अभ्यासाची 2 पुस्तके निवडली. जर त्याला कॉलेजला जायचे असेल तर किमान 12वीच्या परीक्षा तरी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तो पुस्तकांच्या कपाटात जवळून ओढतच होता की अचानक काहीतरी जड वस्तू जमिनीवर पडल्याचा मोठा आवाज झाला. मोहित दचकला आणि त्याने मागे धाव घेतली. त्याला आठवले की सकाळी तोच माणूस रोहन त्याचा पाठलाग करत होता. खरे सांगायचे तर त्याला त्या तरुण मालकाच्या सुरक्षिततेपेक्षा जमिनीवर पडलेल्या सामानाची जास्त काळजी होती. मात्र जर त्याने आपल्या धाकट्या मालकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असते तर विनाकारण संकट ओढवून घेतले गेले असते. जवळ पोहोचताच त्याला समोरच्या व्यक्तीच्या पुटपुटण्याचा आवाज आला. तो स्वतःशीच वैतागून काहीतरी पुटपुटत होता. मोहित तिथेच थांबला आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा लपवत त्याने कपाटाच्या दिशेने पाहिले. तिथे रोहनची उंच आकृती अस्वस्थपणे उभी होती. त्याचे करडे केस विस्कटलेले होते आणि तो चिडून ते हाताने सारखे वर करत होता. जमिनीवर पुस्तकांचा ढीग पडला होता. त्याचा पाठलाग करताना चुकून रोहनचा पाय लागून ती पुस्तके खाली पडली होती हे स्पष्ट दिसत होते. तुम्ही ठीक आहात ना, मोहितने विचारले. रोहनला कुठे जखम झाली आहे का हे पाहण्यासाठी त्याने नजर फिरवली. मात्र मोहितचा आवाज ऐकताच रोहन दचकला. त्याचे खांदे किंचित थरथरले आणि त्याने तीक्ष्ण नजरेने मोहितकडे पाहिले. मला काय होणार? हां? रोहनने आपले दात दुमडून आणि हनुवटी वर करून मुद्दाम गर्विष्ठपणा दाखवला. हे पाहून मोहितला थोडा संताप आला, पण गंमतही वाटली. रोहनचे ते राखारी डोळे अजूनही अधूनमधून मोहितकडे चोरून पाहत होते. मला म्हणायचं होतं की ही पुस्तकं ठीक आहेत ना, मोहित शांतपणे म्हणाला आणि खाली वाकून विखुरलेली पुस्तके नीट लावून उचलली. काय? तुला भांडण उकरून काढायचंय का? रोहनने रागाने मान वळवून त्याच्याकडे पाहत विचारले. मोहितचा चेहरा अजूनही निर्विकार होता, फक्त त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक आली होती. मला भांडण करायचं नाहीये, पण ही पुस्तकं दुर्मिळ आणि महागडी आहेत. मग मी त्यांची काळजी कशी करणार नाही? पुस्तके नीट लावताना त्याने त्यावरील धूळ हळुवारपणे झटकली. रोहन अजूनही चिडलेला आणि असमाधानी दिसत होता. त्याने करड्या आवाजात विचारले, तू आधी माझी चौकशी करायला हवी होतीस, या पुस्तकांची नाही, बरोबर ना? पण तुम्हीच तर म्हणालात की तुम्ही ठीक आहात. मोहितने मानवर न करताच उत्तर दिले. तो पुस्तके लावण्यात व्यस्त होता आणि त्याने रोहनकडे दुर्लक्ष केले. रोहनने आपले ओठ आवडले आणि तो पापणीही न लवलावता मोहितकडे टक लावून पाहू लागला. मोहितला ती शत्रुत्वाची नजर जाणवत होती, पण त्याने त्याकडे लक्ष न देणेच पसंत केले. त्याला अशा संशयी नजरा झेलण्याची सवय होती. गेल्या काही दिवसांपासून रोहन त्याचे असेच निरीक्षण करत होता. तसे पाहिले तर या दोन्ही भावांच्या नजरा त्याला अस्वस्थ करत नव्हत्या. त्या नजरा सावध, तपासणाऱ्या आणि थोड्या शत्रुत्वाच्या होत्या. पण त्यात असा कोणताही तिरस्कार किंवा उद्धटपणा नव्हता ज्यामुळे त्याला मळमळ वाटावी. याच कारणामुळे त्याने अग्निहोत्री कुटुंबाच्या वारसाचा साथीदार होण्याची ऑफर सहज स्वीकारली होती. त्याने पुस्तके उचलली आणि ती कपाटात नीट ठेवण्यासाठी तो रोहनकडे पाठ फिरवून उभा राहिला. अनपेक्षितपणे एका मोठ्या हाताने अचानक झडप घालून त्याच्या हातातील निम्मी पुस्तके काढून घेतली. इतक्या हळकुळ्या हातांनी एवढी पुस्तकं तुला पेलतील का? रोहनने उपरोधिक नजरेने पाहिले. तू इतका लहान आहेस म्हणून मी तुला मदत करतोय. मी तुमच्याकडे मदत मागितली नव्हती. मोहितच्या डोळ्यात थोडी नाराजी दिसली, पण त्याने ती पुस्तके परत खेचून घेतली नाहीत. अखेर ती पुस्तके रोहनच्या मालकीची होती. त्याला जे करायचे होते ते त्याचा अधिकार होता, पण स्वतःला लहान म्हटलेलं मोहितला अजिबात मान्य नव्हतं. रोहनने घशातून एक तुच्छतादर्शक असा आवाज काढला, पण हातातील पुस्तके खाली ठेवली नाहीत. तो मोठ्या पावलांनी मोहितच्या मागे चालू लागला. त्याचा चेहरा स्पष्टपणे नाखुश दिसत होता. मोहितला याचे आश्चर्य वाटले. जर रोहनला तो इतका नापसंत होता तर तो सतत त्याचा पाठलाग का करत होता? मोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. अशा अर्थहीन गोष्टींवरून चिडण्यात काही अर्थ नव्हता. समोरचा माणूस जरी वयाने मोहितपेक्षा काही महिन्यांनी लहान असला
तरी त्याचे वागणे मात्र लहान मुलासारखेच होते. मग तू इथे काय करतोयस? तुला माहीत नाही का की हे आमच्या कुटुंबाचं खाजगी वाचनालय आहे? रोहन पुन्हा रुक्ष सुरात म्हणाला. तो खरंच त्याला दोष देत नव्हता, तर फक्त भांडण उकरून काढण्याचे निमित्त शोधत होता. मला कबीर बाबांनी इथे येण्याची परवानगी दिली आहे, मोहितने निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिले आणि तो पुन्हा कपाटातील पुस्तके नीट लावण्यात मग्न झाला. मात्र तो उंच तरुण सहजासहजी हाण मारणारा नव्हता. रोहनने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला आणि तो मोहितच्या अगदी शेजारीच येऊन उभा राहिला. त्याच्या हातात काही पुस्तके होती जी खरं तर दुसऱ्या कपाटात ठेवायला हवी होती. तुला यातलं काहीतरी समजतंय का? या वाचनालयात फक्त इंग्रजी भाषांमधलीच पुस्तकं नाहीत. रोहनने आपली छाती फुगवून बढाई मारत विचारले. मी सामान्यतः 3 भाषा वाचू शकतो. तू किती वाचू शकतोस? मोहितने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक हलके हास्य आले आणि दुसऱ्या क्षणी लुप्त झाले. मी 5 भाषा वाचू शकतो. हे ऐकताच रोहनच्या तोंडातून हा असा आवाज निघाला, जो त्याने खोकल्याचे सोंग करून लपवण्याचा प्रयत्न केला. रोहनने आपले हात दुमडले, कपाळावर आठी घातली आणि त्याचा चेहरा असंतोषाने भरून गेला. शेवटचे पुस्तक लावून झाल्यावर मोहित मागे वळला आणि त्याने सर्व काही स्पष्ट करण्याचे ठरवले. रोहन बाबा, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून माझा पाठलाग करत आहात. तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवे आहे? कोण तुझा पाठलाग करतंय? रोहनने ओरडून विचारले आणि हातातील पुस्तकं रागाने कपाटाच्या कोपऱ्यावर आपटले. मग तुम्ही माझ्याकडे सारखे टक लावून का पाहता? मोहितने अजूनही शांतता राखली होती, जरी त्याला मनातल्या मनात सुस्कारा सोडावासा वाटत होता. असं म्हणू नका की तुम्ही माझा पाठलाग करत नव्हता रोहन बाबा. तुम्ही खूप उतावळे आहात आणि तुमच्या पावलांचा आवाज इतका मोठा येतो की तुम्ही पहिल्या दिवसापासूनच माझ्या मागावर आहात हे मला समजलं होतं. रोहन हा एक उतावळा आणि स्पष्टवक्ता मुलगा होता, ज्याला कधी कोणाचा छुप्या पद्धतीने पाठलाग करण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळे जेव्हा मोहित मुद्दाम आपली गती कमी करायचा किंवा काही करण्यासाठी थांबायचा, तेव्हा रोहन अस्वस्थ व्हायचा आणि हे मोहितला लगेच लक्षात यायचे. तो भारतीय मुलगा रोहन क्षणभर निरुत्तर झाला. त्याचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले आणि त्याने आपले हात छातीवर घट्ट आवळून धरले. मोहितने गुपचूप पाहिले आणि अंदाज बांधला की जेव्हा या मुलाकडे बोलायला काही नसते तेव्हा तो असेच वागतो. मोहितला मनातून हसू आले. त्याने तिथून निघण्याचे सोंग केले आणि रोहनच्या उत्तराची वाट न पाहता पुढे चालू लागला. कुठे चाललायस तू? आमचं बोलणं अजून संपलेलं नाही. मी पुन्हा पुस्तक लावायला जातोय कारण रोहन बाबांना माझ्याशी बोलायचं नाहीये. मोहित दुसऱ्या कपाटाकडे चालत म्हणाला. मी फक्त तुझ्यावर लक्ष ठेवतो, यात काही चुकीचं आहे का? रोहन त्याच्या मागे मागे येत वृक्ष सुरात म्हणाला. मी असं काही संशयास्पद केलंय का की तुम्हाला माझ्यावर अशी नजर ठेवावी लागते? अजून तरी नाही, पण माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. मोहित थांबला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळून रोहनच्या डोळ्यात डोळे घालून शक्य तितक्या गंभीरपणे पाहण्याचे ठरवले. त्याला इथे अनेक वर्ष राहायचे होते, त्यामुळे रोज असा संशय आणि पाठलाग तो सहन करू शकत नव्हता. मी तुमच्याकडे कधीच विश्वासाची मागणी केली नाही. माझी जबाबदारी फक्त माझ्या शब्दांची आहे. जर मी म्हटलंय की मी अग्निहोत्री कुटुंबाची सेवा करण्यासाठी आलो आहे, तर मी त्या शब्दाला जागेन आणि कधीही विश्वासघात करणार नाही. त्याचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक खंबीर होता. पण ज्या दिवशी माझी निष्ठा ढळेल आणि मी दुसऱ्या कोणाशी एकनिष्ठ राहण्याचं ठरवेन, त्या क्षणी मी हे घर सोडून जाईन. मोहित काही खूप साधू माणूस नव्हता किंवा तो या जागेसाठी आपले प्राण देण्याइतका अंधपणे निष्ठावानही नव्हता, पण तो आपला शब्द कधीच मोडणारा नव्हता. त्यामुळे जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला थेट विचारा. मला माहिती असेल तर मी नक्कीच उत्तर देईन. तो पुन्हा पुस्तके लावू लागला. जर मला माहीत नसेल तर मी तसं खरं सांगेन. मला आशा आहे की रोहन बाबांना हे समजलं असेल. रोहनने आपले ओठ आवळले. त्याच्या कपाळावरील लाठी हळूहळू निवाळली. त्याच्या तीक्ष्ण नजरेत थोडी मवाळता आली आणि चेहऱ्यावर एका प्रकारचे समाधान दिसले. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला जमत नाही? रोहनने अचानक विचारले. मोहितने भुवया उंचावल्या आणि त्याला परिस्थिती लक्षात आली. मी केवळ 16 वर्षांचा आहे रोहन बाबा. नक्कीच अशा काही गोष्टी असतील ज्या मला जमणार नाहीत, पण तुम्हाला जमतील. आपण जवळजवळ एकाच वयाचे आहोत. रोहन गंभीर झाला, जणू काहीतरी खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असावा. तुला गाडी चालवता येते का? हो, मोहितने उत्तर दिले.
16 वर्षांचा असल्यामुळे परवाना मिळणे शक्य नव्हते. तरीही त्याने विविध परिस्थितीत गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पण शक्य असल्यास तो कायदा पाळणेच पसंत करायचा. मी बंदूक वापरू शकतो. रोहनने अजूनही हार मानली नव्हती. पण यामुळे मोहित अधिकच हतबल झाला. ते मलाही येतं. मोहितने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. विसरू नका, मी तुमचा वैयक्तिक अंगरक्षक आहे. तो तरुण मालक रागाने दात खाऊ लागला. त्याचा चेहरा वैतागलेला दिसत होता. मग मला तुझ्या कमकुवतपणाबद्दल सांग. अशी गोष्ट कोणाला तरी कोणी का सांगेल? मोहितला हसू आवरले नाही. समोरची व्यक्ती इतक्या थेटपणे हा प्रश्न विचारेल याची त्याला अपेक्षा नव्हती. मोहितच्या आता खडारून हसण्याने रोहन क्षणभर थबकला आणि त्याच्या मनातील चिडचिड जणू त्या हसत्यात विरघळून गेली. त्याचे करडे डोळे मोहितच्या चेहऱ्यावर खिळले होते. जो चेहरा सहसा निर्विकार असायचा त्यावर आता हसू उमलले होते. तूच म्हणाला होतास ना की विचारलं तर उत्तर देईन? रोहनने विचारले. त्याचा आवाज आता बराच मवाळ झाला होता. मोहितने नवल वाटून आपल्या भुवया उंचावल्या, पण त्याने जास्त काही न विचारण्याचे ठरवले. रोहनसारख्या तापट स्वभावाच्या माणसाला जास्त प्रश्न विचारले की विनाकारण कटकट वाढते, हे त्याला ठाऊक होते. जर मला उत्तर देता आलं तर मी नक्कीच देईन. मोहितने आपले हसू आवरले आणि त्याचा चेहरा पुन्हा शांत झाला. पण ओठांच्या कोपऱ्यात अजूनही एक पुसटशी ओढ होती. त्याने शेवटचे पुस्तक कपाटात ठेवले, स्वतः निवडलेली पुस्तके उचलली आणि रोहनकडे एक आव्हान देणाऱ्या नजरेने पाहिले. तसंही मी रोहन बाबांसोबत खूप काळ राहणार आहे, त्यामुळे माझी कमजोरी शोधायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. रोहनने कपाळावर आठी घातली आणि आपल्या वहीत लिहिलेले एक वाक्य खोडून टाकले. गेल्या आठवड्यापासून तो शांत चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत होता. चेहरा बदलला खरा, पण तो कोऱ्या भावाकडून थेट चेष्टेखोर हास्याकडे वळला होता, ज्यामुळे रोहनची अधिकच जळफळ होत होती. त्याला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा होत होता की वाचनालयात मोहितच्या चेहऱ्यावर आलेलं ते मंद हास्य तो आपल्या डोळ्यांसमोरून घालवू शकत नव्हता. त्या सळपातळ मुलाची त्वचा युरोपियन लोकांसारखी गोरीपान नव्हती, तरी थोडी गव्हाळ होती, ज्यामुळे त्याच्या गालावरची लाली अधिक स्पष्ट दिसायची. जेव्हा तो खाली पाहायचा तेव्हा त्याच्या दाट पापण्यांची सावली त्याच्या चेहऱ्यावर पडायची. त्याचे पातळ ओठ किंचित उंचावलेले असायचे आणि त्याचे काळे डोळे जणू प्रकाशाने चमकत असत. गोंडस. रोहनने आपले डोके जोरात टेबलावर आदळले आणि आपले सर्व विचार तिथेच थांबवले. गोंडस वगैरे काही नाही. काय मूर्खपणा आहे हा? त्याने आपले लक्ष पुन्हा हातातील छोट्या वहीकडे वळवले. त्यातील खोडलेले मुद्दे पाहून त्याला स्वतःचाच राग येत होता. त्याने केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. सुरुवातीला त्याने मोहितवर खोटा साप फेकून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण मोहितने फक्त मागे वळून त्याला एका तिरस्करणीय नजरेने पाहिले. जणू तो त्याला सुनावत होता की हा कचरा फेकून दे आणि इथे घाण करू नकोस. तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.